आपला डावा हात इच्छाशक्ती व उजवा हात क्रियाशक्ती दर्शवितो. या क्रियेत प्रथम डावा हात ओटीपोटासमोर आणावा. उजव्या हाताचा पंजा डाव्या हाताच्या पंजावर धरावा. दोन्ही हातांचा तळवा पोटाच्या बाजूस असावा. डावा हात सरळ वर व उजव्या हाताचा पंजा डाव्या हाताच्या पंजाभोवती वर, समोर, खाली व मागे या क्रमाने फिरवत टाळूवर आणावा. मान मागे करून टाळूवर एक काल्पनिक गाठ मारावी. आता दोन्ही हात खाली घ्या. दुसऱ्या वेळेस परत हीच क्रिया करून टाळूवर 2 गाठी माराव्यात व हात खाली घ्यावेत. तिसऱ्या वेळेस परत हीच क्रिया करून टाळूवर 3 गाठी माराव्यात व हात खाली घ्यावेत. या क्रियेला कुंडलिनी चढविणे असे म्हणतात. आता आपण बंधन म्हणजे सुरक्षा कवच घेऊया. बंधन घेताना आपला डावा हात मांडीवर स्थिर राहतो. उजवा हात शरीराच्या डाव्या बाजूस खालती ठेवणे. तेथून आता उजवा हात उचलून टाळूवरून उजवीकडे खाली नेणे. हे झाले अर्धकवच. आता तोच हात पुन्हा टाळूवरून डावीकडे खाली आणायचा. हे झाले एक पूर्ण कवच. असे 7 वेळा करायचे. याला बंधन घेणे असे म्हणतात.